कारण त्यांच्या पोटाला जी दोन मुलं आली ते बाबूराव माने आणि अप्पू माने आज एकाकडे गाव जात असताना त्या गावामध्ये चांगल्या प्रकारे आई वडिलांची सेवा करणारी मुलं आज मुंबईसारख्या मातीमध्ये जन्माला आली माध्यमांना हे खरोखर कौतुकास्पद आहे. महालक्ष्मीच्या आशीर्वादानं सुभंगीच्या आशीर्वादानं महालक्ष्मीच्या मायेनं आणि तुम्हाला सर्वांच्या सहकार्यानं मला आठवतंय या ठिकाणी पीडी सर 1984-85-86ला मी ज्यावेळी या मुंगळी गावाच्या राजकारणामध्ये सुरुवात केलो त्या दिवसापासून या दोन्ही बंधू शिवाप्पा आणि शंकर मामा या दोघांच्या खरोखर मी त्यांच्या पदस्पर्शाला नमस्कार करतो की कारण त्या दिवसापासून आज तागाय मी एवढा उंचीपर्यंत येऊन पोचायला कारण कोण असतील तर शिवाप्पा सारखी आणि शंकर मानेसारखी मंडळी अनेक मंडळी या ठिकाणी गावात कष्टानं जोमानं अतिशय अल्प कमीत कमी जमीन असताना देखील कसं जगावं कसं राहावं आणि आपलं कुटुंब कसं ठेवावं आणि आपल्या कुटुंबामध्ये कशी लक्ष्मी नांदावी आणि आपल्या संस्काराखाली कसं मुलं घडावी हे संस्कार आपण मुगळीकरांनी घेतलं पाहिजे. मित्र हा संक्रमाचा वाढ होत असताना महास्वामीजींनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं कौतुक केलं. मी कौतुक करत असताना स्वामीजींच्या उपस्थितीत मी भाषण करणार होतो परंतु बीटी पाटील सर त्या ठिकाणी स्वामी महाराजांना फार गडबड होती. त्यांनी कुठल्या तर संस्थेमध्ये त्यांचा कार्यक्रम होता त्यासाठी त्यांनी गडबडीने गेले आशीर्वाद देऊन. शंकरमा एक सामान्य कुटुंबात आणि शिवाप्पा असताना ती एवढे दोघे भाऊ एवढे प्रेमाळू अतिशय माया गोडी गुलाबी राहणारी आजपर्यंत दोघे भाऊ दोस्त आहेत की भाऊ आहे हे समजत नाही. त्यांचा संस्कार अप्पासाहेबांनी बाबूवर आहे. बाबू मला वाटतंय सुरुवातीच्या काळामध्ये मी सरपंच असताना त्याला सोमनाथ पोल्ट्री म्हणून पुण्यामध्ये त्याला लावण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी भादर या शेतामध्ये कोळं मरत होते वडील आणि मुलगा. त्याच वेळी त्यांनी संध्याकाळी स्वतःचं बॅग भरले आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी पुण्याला जाऊन त्यांनी 3-4 वर्षी नोकरी केला. नोकरी केल्यानंतर त्यांनी गडीमध्ये येऊन त्यांनी खोका घातला एक तयार कपड्यांचा आणि त्या दिवसापासून आज त्या भादरानं अतिशय कष्टानं आणि जोमानं निर्व्यसनीपणे निष्कलंकपणे त्या स्वतःच्या पाहुण्यांना घेऊन मेवणे शंकर असतील त्या ठिकाणी हिट्टीचे पाहुणे असतील खंडाचे पाहुणे असतील सगळे माने कुटुंब असेल आरबळ दोंडापा असतील या सगळ्यांच्या पालख्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं त्या भादरानं एक चांगलं व्यासपीठ तयार केला हे पिढी सर आणि तो खरोखर एक आमदारांचा सत्कार होतो वाढदिवस होतो खासदारांचा होतो या मोठ्या माझ्यासारख्या होत असतो परंतु या ठिकाणी शंकर शिवाप्पा मानेंचं दोघांचा सत्कार या भादरानं घडून आणलं आणि हे संस्कार संपूर्ण गावाला पेरलं गेलं. हे पेरलेलं मित्र उगवलेलं आहे हे सगळ्यांनी आपण शिकलं पाहिजे. कारण आज गाव एका बाजूला जात असताना अशी मुलं देखील आज गावावर एक संस्कार दाखवत आहेत एक विचार दाखवत आहेत विचाराचा धारा दाखवत आहेत. असल्या मुलांना शंकरमा आणि शिवाप्पाचा सत्कार 100व्या वर्षी 101 वर्षे मी वाढदिवस व्हावं म्हणून स्वामी महाराज आशीर्वाद केलेत. त्याच पद्धतीने आम्ही तिकडे या ठिकाणी माझ्या कुटुंबाच्या वतीनं हिरणकेशी काकांच्या वतीनं मी शंकर मामाला आणि त्यांच्या सौभाग्यती लक्ष्मी आत्या आणि शिवाप्पा मामा त्यांच्या सौभाग्यती बाया आत्या या दोघांना मी दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वरचरणी आणि सोमणी चरणी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करतो. आणि त्या दोन्ही मुलांना आज मला वाटतंय बाबूराव आपण तिथं न थांबता आज मला वाटतंय तो 2-3 दुकानं घेतलाय गडीमध्ये जागा घेतला. शेती मला वाटतं की पिढी सर आज गडी शहरामध्ये ज्या पद्धतीनं घर असतो त्या पद्धतीनं मुंगळीच्या एका धनुडच्या रोडवरती चांगल्या पद्धतीचं एक टुंगार एक स्वतःचं बंगला बांधून आई वडिलांना त्या बंगल्यामध्ये ठेवून अतिशय उत्तम प्रमाणे स्वतःच्या मुलग्याला पुण्याच्या IT सिटीमध्ये एक शिक्षणासाठी ठेवलेला आहे. असा एक सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला मुलगा आज काय करू शकतो याचं उदाहरण देखील आपल्या गावातल्या तरुण मित्रांनी घ्यावं. कारण नुसता कशाही पद्धतीने जगता येते मित्र. पैसा कमीता येतोय पैसा कमवायला फार अक्कल लागत नाही. पैसा कमवत असताना आज आई वडिलांची परिस्थिती काय होत आहे आई वडिलांची परिस्थिती काय होत आहे आजोबाची परिस्थिती काय होत आहे. आई वडील गावात असतात मुलगा मुंबईला असतोय कधीतरी येतोय आणि आई वडिलांची चौकशी न करता तो बाहेरच्या बाहेर जाऊ शकतोय बायकोच्या घरात थांबू शकतोय बायकोला घेऊन फिरू शकतोय अनेक ठिकाणी चैन्या करू शकतोय. परंतु कितीही गगनात पक्षी उडाला तरी देखील स्वतःच्या आईकडे वडिलाकडे गावाकडे लक्ष ठेवणारा गेला बाबूराव माने. मी एवढं इच्छितो बाबूराव मानेचा संस्कार मला एवढा आनंद वाटतोय मित्र. माझ्या छातीवर हात ठेवून सांगतो बाबूरावला मी काय सहकार केलो नाही परंतु काळानं कर्तव्य केलो. त्या कर्तव्यातून मुलगा फुलला आणि फक्त माने कुटुंबावर नव्हे आई वडिलांना कसं जपावं चुलत्याला कसं जपावं भावाला कसं जपावं गावामध्ये शेतीमध्ये घर कसं असावं घरामध्ये गोटा कसा असावा आणि असताना आपण रस्त्याला कडेला जात असताना आपण गाडी कसं मारावी
आपण कसं वागावं, बायकोला कसं सांभाळावं, मुलग्याला कसं सांभाळावं, या सर्व गोष्टी बाबूरावकडे अप्पासाहेबकडे शिकावं. कारण पाहुणे पिणे कसं सांभाळावं, बहिणीला कसं सांभाळावं, मेवण्याला कसं सांभाळावं, हे संस्कार आहेत मित्र. हे संस्कार आहेत. बोलणं फार सोपं आहे, वागणं फार अवघड आहे. बाबूरावसारखे आणि अप्पासाहेब सारखे शिवाप्पा शंकर मामा आणि शिवाप मामा आडा नसले तर देखील त्यांचे संस्कार, त्यांचे विचार घेऊन त्या एक भाद्र नरसोशी जगद्गुरु शिवलिंगेश महास्वामीची अशुभ असते, अमृत असते. स्वतःच्या वडिलाचं, स्वतःच्या आईच्या, स्वतःच्या चुलत्याचं, स्वतःच्या चुलतीचं सत्कार करून सगळ्या कुटुंबियांना एका मुळीगाराच्या समोर आम्हाला लाज वाटायला पाहिजे अशी परिस्थितीनं दाखवला. ह्याच पद्धतीनं आपण भविष्यकाळामध्ये मुघलकाळामध्ये आई वडील आणि ग्रामदैवत, आई वडील पहिल्यांदा मित्र, आई वडील नंतर ग्रामदैवत आणि कुलदैवत काही नाही. आणि गुरुला पण मानलं पाहिजे. गुरु हा कधी संपत नाही, शिक्षा कधी संपत नाही. आमदार, खासदार, मंत्री माझी होतो, वडील पण, परंतु वडील आणि गुरु हा माझी होत नाही. त्यासाठी आपण वडिलाचा सत्कार तो केलाच या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात. मला वाटतं की मोठं लग्न मंडपच घातलाच. मला वाटतं कोणतं चेष्टा पण केले. हे कुठल्या तर सरपंच लग्नात देखील एवढं मोठं स्टेज नव्हतं, परंतु वडिलाच्या आणि आईच्या वाढदिवसानिमित्त तू एवढं आनंदानं तू स्टेज घालून सत्कार केला. त्यासाठी तुला भविष्यकाळामध्ये आणि याच्यापेक्षा मोठं 101 वर्षाचा वाढदिवस तुझ्या हातून, तुझ्या वडिलांचं आणि तुझ्या आईचं आणि तुझ्या चुलत्याचं आणि तुझ्या चुलतीचं सत्कार घडून यावं एवढंच मी ह्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या तुम्ही दोघे सभासद आहात हिरणकेशीचे, त्या दोन्ही हिरणकेशी कारखान्याच्या वतीनं नक्की कुटुंबाच्या वतीनं मी तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुगळे आणि मुगळीच्या परिसरातील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे, खरं तर जरळी मुगळी म्हटलं की या भागामध्ये सदन शेतकरी आहेत. आणि बऱ्यापैकी माझ्यासमोर या माने कुटुंबियांच्या, शंकरांना माने असतील, शिवाप्पांना माने असतील, यांच्या बरोबरीनं काम करणारी बरीचशी शेतकरी मंडळी दिसतात. मुगळीमध्ये यायचं म्हटलं की BN पाटील साहेबांची आठवण येते. माझ्या पाठीवर ज्यांनी हात ठेवून मला सांगितलं तू पुढं हो, ते शिरकोळे सर असतील, स्वामी सर माझे सहकारी असतील, मला नेहमी मदत करणारे रमेशांना, सोमनाथांना असतील. आणि या गावामध्ये एक चांगलं वाचनालय चालवून त्याचाही वाचनाचा प्रचार त्याही कार्यक्रमाला होतो. सुरेश पाटील आमचे मित्र, स्वामी सर, ही सगळी चांगली मंडळी, संस्कार असणारी मंडळी आहेत. आता सोमनाथांनी सांगितलं, शिरकोळे सरांनी सांगितलं, आणि मग माझ्यासारखा आता तसं जर बघितलं तर सगळी माणसं माझ्यापेक्षा वयानं फार मोठी आहेत, अनुभवानं अण्णा मोठे आहेत. तरी सुद्धा माझ्यासारखा एक विद्यार्थी, तुमचा सगळ्यांचा एक मुलगा बोलायचा, पण तरी सुद्धा शंकर अण्णा जेव्हा हेब्बाळीने सांगितलं त्यांच्या पाहुण्याने, जावयाने, की तुम्ही जरासं आमच्या सासऱ्यांच्या बद्दल, आमच्या पाहुण्यांच्या बद्दल थोडंसं बोलायला पाहिजे. आम्ही म्हटलं बोलतोय बरंचसं, पण चांगलं बोलणारी माणसं थोडी कमी झाल्यात. त्यामुळे स्वामी येणार आहेत म्हटल्यानंतर आणि थोडंसं आमच्यावर दडपण आलं. कारण स्वामीजींचा आशीर्वाद घेऊन जी माणसं तुमच्यासारखी मोठी झाली, की कधीही आयुष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही, कधी तुम्ही दुःखी होणार नाही, कधी तुमच्या डोळ्यात पाणी येणार नाही. कारण तुम्ही अशा मुलांना जन्म दिलेला आहे की ज्या समाज व्यवस्थेमध्ये आज आई वडील आडगळीतली वस्तू वाटायला लागलेली आहे, ज्या समाज व्यवस्थेमध्ये माझी गाडी, माझी माडी आणि माझ्या बायकोची गोलगोल साडी, त्या साडीमध्ये गुंतलेली समाज व्यवस्था निर्माण होत असताना, शाळेमध्ये मी प्राध्यापक म्हणून शिकवत असताना पाठीमागच्या बाकावर बसून इंग्लिश पिक्चरच्या क्लिप्स बघणारे मुलं आणि मुली असताना सुद्धा या समाज व्यवस्थेमध्ये मातृदेवा भव म्हणणारा पिक्चर पडतो आणि सैराट सारखा पिक्चर चालतो. अशा समाज व्यवस्थेमध्ये एक दोन मुलं पुढे येतात आणि आपल्या आई वडिलांचा, आपल्या चुलत्याचा, आपल्या चुलतीचा सत्कार करतात आणि गोड मिष्टान्न लोकांना जीव घालतात आणि सांगतात की माझे आई वडील आज 85 वर्षाचे झालेले आहेत, 82 वर्षाचे झालेले आहेत, तरी सुद्धा ते आम्हाला आज आई वडीलच वाटतात. आणि ते आई वडील सुद्धा सांगतात की मी, माझी मुलं 40 वर्षाची, 35 वर्षाची झालेत, माझ्या सुना 40-35 वर्षाच्या झाल्यात, माझे नातवंड आल्यात, तरी सुद्धा ती आम्हाला लहान आहेत असं सांगतात. माणसाच्या आयुष्यामध्ये सगळे लोक सांगतात, स्वामीजींनीही सांगितलं असेल, सांगावं त्याने, आणि बरेचसे साधू संत कीर्तनकार सगळे सांगतात की आपल्या भारत भूमीमध्ये 33 कोटी देव आहेत. मी 33 कोटी देव आहेत का नाही मी बघितलेलं नाही, पण मला नक्की माहिती आहे की या पृथ्वीवर माणसाच्या आयुष्यामध्ये सर्वश्रेष्ठ दैवत दोनच आहेत, ते आणि आई आणि वडील आहेत. आणि म्हणून आई माझा गुरु, आई कल्पतरू, सौख्याचा सागर, व आई माझी अमृताचे धार, मांगल्याचे सार, प्रीतीचे माहेर आई माझी म्हणतो. म्हणजे एकीकडे आई
आणि बऱ्याचशा आई माझा गुरु इकडे म्हणतो आणि बापासाठी काय करू अशी आपली परिस्थिती निर्माण होते. साधी गोष्ट असते, तरुण मुलांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे. एखादा मुलगा शाळेमध्ये पास झाला किंवा मुलगी पास झाली, नंबरात आली की मुलगी अशी पळत पळत येते आणि पहिला आईला मिठी मारते. आई माझा नंबर आला म्हणते. आई मिठी मारून घेते, गालावरनं हात फिरवते, बोट मोडते. बाप त्यावेळेला फक्त बघत असतो. आई ज्या वेळेला गालावरनं बोट मोडून तिची माया करत असते, त्यावेळेला बाप मात्र चप्पल घालून एका मिठाईच्या दुकानला गेलेला असतो त्या मुलीला पेढे आणण्यासाठी आणि पेढे वाटण्यासाठी. या दोघांच्याही भूमिका म्हणजे एकीकडे आई असते आणि दुसरीकडे बाप असतो. या दोन आई आणि बापाची भूमिका ही कधीच आईची भूमिका बाप घेत नाही असं होत नाही, किंवा बापाची भूमिका कधी आई घेत नाही असं होत नाही. आणि म्हणून जी महान माणसं होऊन गेली, मग बसवेश्वर असतील, पैगंबर असतील किंवा महावीर असतील, बुद्ध असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत तुकाराम असतील, कबीर असतील, चांगदेव रावळ असेल किंवा अन्य कुठले संत महंत असतील, हे सगळे जर यांना सगळ्यांना विचारलं की जगामधलं सर्वश्रेष्ठ दैवत कुठलं आहे, तर ते दैवत आई. गणपती आणि कार्तिकेय दोघे भाऊ, तुम्हाला कथा माहिती असेल. गणपती आणि कार्तिकेय त्यांना सांगितलं पृथ्वीची प्रदक्षिणा करून या म्हणून सांगितलं. 33 कोटी देव आहेत त्यामध्ये बघा शोधा म्हणून सांगितलं. कार्तिकी बाहेर पडला आणि पृथ्वी फिरायला गेला. पण स्वामी सर मला वाटतंय गणपतीने दुसरं काही केलं नाही, आई वडिलांनी फेरी मारली आणि तिथंच बसला. आणि ज्यावेळेला विचारलं गेलं की तू का बघायला गेला नाही, त्याने सांगितलं अरे जगामधलं सर्वश्रेष्ठ दैवत म्हणजे ज्याने असंख्य हाल अपेष्टा सहन करून आम्हाला जन्माला दिलं, त्या दैवतापेक्षा मोठं दैवत पृथ्वीच्या पाठीवर बाबांनो नाही. पंढरीला गेला नाही तरी विठ्ठल तुमच्यावर रागाला येणार नाही. यल्लमाला जाऊन उदगाई उद नाही म्हटलं तरी सुद्धा ती यल्लमा तुमच्यावर रागाला येणार नाही. परंतु पंढरीला यल्लमाला कुठेही न जावा, पण दररोज जरी निदान त्यांच्या तुम्ही पाया पडायची, लोकांना लाज वाटते हो. तुम्हाला सांगतो, लोकांना आई वडिलांना पाया पडायचे म्हटलं की मुलांना लाज वाटते. शिक्षकाला पाया पडायचं म्हटलं तरी मुलांना लाज वाटते. लांबूनच ते हातात देतात आणि थँक्यू म्हणून जातात. तुम्हाला सांगतो, पण किमान ते जरी लाज वाटत असली तर किमान त्यांच्या चेहऱ्याकडे बघून फक्त चांगलं मी काहीतरी करतो दिवसभरात असं जरी मनातल्या मनात म्हटलं तरी आई वडिलांना सुख वाटत असतं. तुम्हाला अलीकडे बिघडलेली परिस्थिती समाजामधली जर बघितली तर अशा पद्धतीने मला सुद्धा वाटलं. मी दीपक शिवनेना म्हटलं, आमचे दीपक शिवने मित्र आलते. शंकरने आम्हाला वाढदिवसाला सांगितलं का कुणाच्या अक्षताला सांगितलं आम्हाला काय कळेना अशी परिस्थिती. एवढं मंडप, एवढं डेकोरेशन होतात, पुढाऱ्यांचे होतात. राग येऊन आरबोळे सर आणि शिरकोळे सर पुढाऱ्यांचे वाढदिवस चांगले होतात, त्यांना लोक देतात. आणि त्यांनी तुम्हाला सांगतो देत असताना मला बऱ्याचशा पुढाऱ्यांचा आश्चर्य वाटतो. प्रेझेंट घ्यायला सुद्धा पोती ठेवलेली असतात, बॅरेल ठेवलेले असतात. मी एकदा अनुभव घेतला इकडे नेसरी भागात. बॅरेलच ठेवलेली, त्यातच टाकून जायचं पाकिट. असं बी इथं काही दिसलं नाही. म्हणजे निस्वार्थीपणानं काहीतरी चाललंय असं वाटलं. स्वतःच्या आई वडिलांचं या वयामध्ये कौतुक व्हावं, माझ्या आई वडिलांचं आरोग्य चांगलं राहावं, अशा या अवस्थेमध्ये सगळ्या या समाज व्यवस्थेमध्ये आम्ही सुद्धा शाळेत म्हणतो सगळा समाज बिघडलाय, असा पिक्चर निघलाय, तसा पिक्चर निघलाय, व्हॉट्सअप मुळे मुलं बिघडलेली आहेत, मुली बिघडल्या असं म्हणतो. पण अजूनही इथं आल्यावर मला वाटलं श्रीराम आणि भरत जिवंत आहेत, लक्ष्मण आणि श्रीराम जिवंत आहेत, बसवेश्वर महाराज कुणाच्या तरी रूपाने इथं थांबलेले आहेत, छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू सगळे आपल्या समाजामध्ये अजूनही जिवंत आहेत की जे स्वतःच्या आई वडिलांची सेवा करतात. ती माणसं जगामध्ये सर्वश्रेष्ठ असतात. दशरथ राजाला सुद्धा श्रावण बाळाला शरण जावं लागलं, लक्षात घ्या. कारण श्रावण बाळानं दुसरं काय 33 कोटी देव पुजलेला नव्हता. दशरथानं तरी रामाला जन्म दिला, भरताला जन्म दिला, शत्रुघ्नला जन्म दिला, लक्ष्मणाला. म्हणजे दशरथाची मुलं पराक्रमी होती. एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असणारा श्रीराम दशरथातली होती. आणि म्हणून ही श्रावण बाळासारखी मुलं जी आहेत ही नक्की समाज तारून ठेवतील. आणि एवढी पुण्याई आहे म्हणून सगळीकडे बघल तिकडे हिरवळ दिसती. ती पुण्याई या लोकांची पुण्य आहे, जुन्या लोकांची पुण्य आहे. त्यांनी पाईपलाईन काढल्यात, त्यांनी शेती करायला आपल्याला शिकवलंय आणि म्हणून ही सगळी पुण्याई आहे. तुम्हाला सांगतो तरी सुद्धा समाजामध्ये अशी जी मुलं आहेत, मग बाबूराव असतील, त्यांचे भाऊ असतील, सगळे त्यांचे पाहुणे पै मंडळी असतील, अरबोळे मंडळी असतील, पालखे मंडळी असतील, त्यांचे मानेंचे नातलग थोडंसं मी विचार घेतलं तर शिरकोळी सर एका आमच्या घडलेली घटना सांगतो तुम्हाला की अलीकडे मुलं सेंट्रिंगला जातात. चांगली गोष्ट आहे, राबून खावं कोणी काय तसं काय म्हणायचं कारण नाही. पण सेंट्रिंगच्या मुलांच्या मध्ये दुर्दैवाने दारूचं व्यसन जास्त आहे. बघा, दारूचं व्यसन जास्त आहे. तुमच्या मुगळीच्या दारूबंदीला मी होतोच, तुम्हाला सांगतो, रमेश अण्णा आणि मी. आणि त्यामुळं दारूचं व्यसन एका मुलाला सेंट्रिंगला जाणाऱ्या जडलं. दारूचं व्यसन जडल्यानंतर आई वडिलांनी फार प्रयत्न केला, दारू सोड, दारू सोड, लग्न करून दिलं, सगळं केलं. दारू काय बिचाराची सुटायला तयार नाही.
आणि एक दिवस इतकी दारू 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 त्याची वाढली, सुजायला लागला, किडनीचं काम बंद व्हायला लागलं, तरी सुद्धा दारू थांबेना. मुलाला लग्न करून दिलं, एक मूल झालं, त्या नातवाला खेळवत खेळवत, पण याची दारू सुटेना. म्हणून एक दिवशी त्याने दारू पिऊन घरात जोरात भांडण केलं आणि त्या धक्क्यानं आईचा मृत्यू झाला. आई गेली, लेकाची दारू सुटली नाही, आई गेली. आई गेल्यानंतर तरी पोरग शाणा होईल म्हणून बापान झिजायला सुरुवात केलं. जेवढं जमल तेवढं तो बाप राबायचा, सांगायचा, अरे काळजीनं तुझी आई गेली, मी बी तिच्या पाठने जाणार, तू कधीतरी दारू सोड. पोरग काय दारू सोडायला तयार नाही. एक दिवशी बाप दारू सोड म्हणतोय म्हटल्यावर मुलग्याला राग आला आणि मुलग्याने बापावर हात उचलला आणि म्हणून बापानं रागानं घर सोडलं आणि एका वृद्धाश्रमात मध्ये जाऊन राहिला. मुलगा दररोज जायचं कामावर, दारू प्यायचा, मुलानं बायकोला मारहाण करायचा. एक लहान मूल होतं, ते वरडायचं. पण बाप आता मात्र वृद्धाश्रमामध्ये गेलेला होता. बाप वृद्धाश्रमामध्ये जाऊन राहिला. मुलग्यानं संध्याकाळी चौकशी केली, बाबा कुठं गेला, बाबा कुठं गेला. तर बायको म्हटली, सून म्हटली, ती कुठं गेलेत मला काय माहिती नाही, तुमचं बाप लेकाचं भांडण मला काय माहिती नाही, कुठं गेलाय म्हातारा बघा. बाप मुलगा चौकशी करायला लागला. शिरकोळ सरांच्या सारखी माणसं होती. त्याने म्हटलं, अरे सकाळीच काहीतरी बोचकं घेऊन गेलाय, बघ जा वृद्धाश्रमात गेलाय का, कुठल्या नदीत नदी विहिरी सगळ्या बघितल्या. मग एका माणसानं सांगितलं, वृद्धाश्रमाच्या रस्त्याने गेलेल्या बाबाला तुला बघितलंय, तिथं जाऊन बघ जा. मुलगा तिथं गेला. बापाला म्हटला, ये. बाप म्हटला, मी काय येणार नाही, ज्या दिवशी गावातले लोक मला सांगत येतील पोरानं तुझ्या दारू सुटली त्या दिवशी मी घरा येईल म्हटला. आणि बाप वृद्धाश्रमामध्ये राहिला. पोराची दारू सुटली नाही, पोरानं दारू प्यायला सुरुवातच केली. सुजायला लागला, किडन्या खराब झाल्या, नेऊन KLE हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टरने सांगितलं आता डायलिसिस करायला.